मनपाची बेफिकिरी की मृत्यूचा सापळा. अंबड लिंक रोडवर पुन्हा तरुणाचा बळी. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे जीवितहानी. नगरसेवक भागवत आरोटे यांच्या आयुक्त दालनाबाहेर धरणे आंदोलन. नाशिक महानगरपालिकेच्या गलथान कारभाराचा आणखी एक बळी गेला आहे. प्रभाग क्रमांक 26 मधील सातपूर अंबड लिंक रोडवर अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीये आणि याच निष्काळजीपणामुळे काल एका निष्पाप तरुणाला आपला जीव गमवावा लागला. या घटनेमुळे संतापलेल्या नगरसेवक भागवत आरोटे यांनी मनपावर थेट हल्लाबोल केला आहे. वारंवार महासभेत प्रश्न उपस्थित करून महापौर यांना पत्र देत ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. जर एखादा मृत्यू झाला त्या ठेकेदाराला त्याच्यावर गुन्हा गुन्हा दाखल करण्यात येईल. महापौर महोदय, आमच्याकडे म्हणून ग्रस्त त्या ठेकेदाराच्या चुकीमुळे मृत्यूमुखी पडलेले आहे आणि मी आपल्याला उपाय खास की आपण दिलेल्या प्रमाणे सदर ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी आपल्याला विनंती करायची. कारण आज एक कुटुंब पुण्यावर पडलेलं आहे. सदर कुटुंबाचा त्याची लहान लहान मुलं आहेत आणि या ठेकेदारांनी आपण बघितलं असेल ताई, आपण सन्माननीय महापौर एक बाजूला जिथं काम चालू आहे म्हणजे आपण जसं आता आपलं गरवारे ते एक्सोरो पॉइंट काम चालू आहे. ठेकेदारांनी एक बाजूनी काम चालू केलं आणि एक बाजूनी सरळ रस्ता चालू आहे. परंतु या महाशयाने एक्सोरो पॉइंट ते पपाई नर्सरी जो रस्ता चालू आहे यांनी एक बाजूला रस्ता चालू केला आहे. याच बाजूला त्याची पावसाळी लाईन चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला सन्माननीय अधिकाऱ्यांना बघितल्यामुळे किंवा कोणाच्या चुकीमुळे किंवा त्या ठेकेदाराच्या मंजुरीमुळे त्यांनी मध्यभागी रस्ता तोडून दुसरी बाजू रस्ता बंद केलेला आहे आणि तिथे ड्रेनेज लाईनचं काम चालू आहे. मी आपल्याला मागल्या महासभेत जेव्हा बोललो होतो महापौर महोदय, आपण जर विचार केला तर आपण रस्त्याच्या जी आता समजा आमचा 36 मीटरचा रस्ता आहे तो रस्ता साधारण आपण 24 मीटर कॉन्क्रिटीकरण करत आहोत. म्हणजे 12 मीटर जागा शिल्लक आहे. 6 मीटर एक बाजूला 6 मीटर एक बाजूला. परंतु ठेकेदारांनी मजुरीपणा करून सदर काम हे आताही आपण बघितलं ड्रेनेज लाईनचं काम हे मधोमध चालू आहे. उद्या ती ड्रेनेज लाईन कोणाला जोडायची आहे, तिचा काय उपयोग होणार आहे? म्हणजे फक्त काम पूर्ण करायचं निघून जायचं असं काम आपल्या महापालिकेकडून चालू आहे. सदर सन्माननीय अग्रवाल साहेबांना फोन केला, त्यांनी सन्माननीय नांदुर्डीकर साहेब असतील, सन्माननीय अधिकारी गोविंद साहेब असेल यांना पाठवलं आणि त्यांना जेव्हा विचारलं तर त्यांनी सांगितलं या त्यांनी ड्रेनेजचं काम चालू केलं, त्यांना कुठलीही परमिशन घेतलेली नाही. मग मला एक प्रश्न विचारायचा की जो ड्रेनेज विभाग बघता त्यांचं काम नाही का या रस्त्यात, त्या ठेकेदारांनी कोणाला विचारून ते काम चालू केलं आणि त्याच्यामुळे आज या दोन्ही ठेकेदारांच्यामुळे एक मृत्यू झालाय. दररोज कोणाचा तरी हात मोडतोय, कोणाचा तरी पाय मोडतोय आणि दररोज एक ऍक्सिडेंट होतो. आणि मग याला जबाबदार कोण आहे? आपण त्या ठेकेदारावर कारवाई करणार आहोत का? आम्ही सन्माननीय आयुक्तांनी सकाळी पत्र दिलं. आम्ही खरं तर त्याच दिवशी ज्या दिवशी मृत्यू झाला त्याच दिवशी आपल्याकडे आलो, पण आपण मीटिंग मध्ये होता. कलेक्टर ऑफिसला महापौर साहेबा पण नव्हत्या आणि आयुक्त मॅडम पण नव्हत्या. परंतु मॅडम प्रश्न आहे की आपण आता ज्या ठेकेदाराचं काम चालू आहे जाऊन पहा, त्याने बॅरिकेडिंग केलेलं आहे. जो आपलं रोडचं काम करतोय त्यांनी आताही बॅरिकेडिंग केलेलं नाहीये. आम्ही आपल्याला एक फोटो दाखवू इच्छितो. बघा कुठेही बॅरिकेडिंग नाहीये आणि आपल्या अधिकाऱ्यांना पण आम्ही दाखवलेलं आहे. कुठेही नाही, त्यांनी कुठलीही काळजी घेतलेली नाही आणि काळजी घ्यायचं त्यांच्या डोक्यात पण नाही. आजही आपण गेला तर या गोष्टीला 3-4 दिवस झाले, आजही तो रोड जायचा तैसा आहे आणि काम मात्र चालू आहे. आणि याला कोणी ताप घालणार आहे का? याला कोणीतरी जवळ बसवणार आहेत का? की मॅडम आपण दिसतंय इथं बोलतोय आणि माझ्या मते आपल्याकडून आमची अपेक्षा आहे. कारण आपण सभापती असतानाही आम्ही होतो, मला माहिती आपण न्याय दिला आज नक्कीच आपण आम्हाला न्याय द्या, मला खात्री आहे आणि म्हणून आपण कळकळीने सांगत आहोत. आणि मॅडम माझी जाण्याच्या आधीच आपण त्या ठेकेदार बदलावं किंवा त्या ठेकेदाराला पहिली गोष्ट त्याच्यावर कारवाई करावी आणि दुसरा ठेकेदार तिथं द्यावं अशी आपल्याला मी सभागृहाच्या वतीने आणि आमच्या प्रभागातील सर्व नगरसेवकांच्या वतीने
विनंती करतो. दुसरा प्रश्न आहे महापौर महोदया, आपण बघितलं असेल